नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे तालुक्यातील कुंडानेवार येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक समाधान शेलार यांना काही गाव गुंडांनी गाडी अडवत मारहाण केली होती. यामध्ये ते गंभीर जखमी देखील झाले होते. या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हल्लेखोरातील एकच जणाला आतापर्यंत अटक झाली आहे. उर्वरित 2 जण अद्याप फरार आहे. त्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी यासाठी शिक्षक समाधान शेलार यांच्या कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी शिक्षक समाधान शेलार यांच्या पत्नी चित्रा शेलार, चेतन शेलार, जिजाबाई शेलार, कल्याणी शेलार, सुरेश भदाने, छाया भदाने आदी उपस्थित होते. श्री सुरेश वल्लभ भदाने, राहणार दुसाने. माझे लहान वयी आदरणीय समाधान जगन्नाथ शेलार सर ते माध्यमिक शिक्षक असून त्यांच्यावर दिनांक 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर 5 वाजता त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी, गुंडांनी, गावगुंड्यांनी आणि त्यांचाच एक जवळचा नातेवाईक आणि त्याचे पाहुणे आणि त्याचा भाऊ आणि त्याचे साथीदारांनी संध्याकाळी 5 वाजता राधास्वामी फार्म कुंडाणे गावाजवळ त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात गुन्हेगारांकडे तलवार, रॉड, हॉकी स्टिक असे अनेक साहित्य, कोयता असे जीवघेणे साहित्य घेऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला त्यांनी केलेला आहे. परंतु 4 तारखेपासून आजपर्यंत फक्त एकाच आरोपीला त्या ठिकाणी अटक झालेली असून सदर आरोपीला त्या ठिकाणी 2 दिवसाची PC मिळाल्यानंतर 2च दिवसाची PC त्या ठिकाणी मिळाली आणि त्याला MCR त्या ठिकाणी मिळालेला आहे. परंतु उर्वरित 2 आरोपींचे नावं त्या ठिकाणी आहेत. त्याच्यात महेंद्र महाले आणि अजिंक्य शेलार हे आरोपी त्या ठिकाणी ओळख दिलेली आहे. त्या आरोपींनाही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अटक झालेली नसून आणि उर्वरित जे काही आरोपी आहेत त्यांनाही त्या ठिकाणी अटक झालेली नसून आम्हाला सदर आरोपीपासून आमच्या या परिवाराला, या कुटुंबाला, शेलार सरांच्या कुटुंबाला आणि जवळच्या नातेवाईकांना या गावगुंड्यांपासून आम्हाला त्या ठिकाणी भीती वाटते. केव्हाही त्या ठिकाणी आणि या परिवाराला त्यांच्यापासून निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी धोका वाटतोय. या सदर आरोपींना तात्काळ अटक व्हावी ही या ठिकाणी संपूर्ण परिवाराच्या वतीने आदरणीय आम्ही त्या ठिकाणी या धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय SP साहेबांना आणि त्याचप्रमाणे ॲडिशनल SP साहेबांना, LCB साहेबांना त्या ठिकाणी आम्ही सर्व परिवाराच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन आम्ही या ठिकाणी देणार आहात.